नको, मला सांगा, माझ्या गळ्यात नक्की तुम्ही सापच पाहिला होतात ना? हो, सापच होता, मीच नाही का आधी पाहिला? मला तेच काही कळत नाहीये. मग तो हार गायब कुठे झाला? त्या हाराचा साप नसेल ना झाला? हाराचा असा काय साप होईल? हळू बोला, सांगते ना. हाराचा कसा काय साप होईल? मला ना असं वाटायला लागलं ना, उठता बसता मला फक्त भास होतात, भास. त्या मायासारखं डोकं फिरलंय माझं. हो आत्या, काय बोलताय? जरा तोंड सांभाळून बोला. माझं डोकं फिरलेलं नाहीये, भास होत आहेत. भास नव्हता तो, तुमच्या गळ्यात खरंच साप आला असणार आहे. आणि हे कृत्य कोणी केलं, कसं केलं, ते सुद्धा मी तुम्हाला सांगू शकते. कुणी गेलंय? इतक्या इझिली सांगेन मी? मूर्ख आहे ना मी? मग वेळ आल्यावरच सांगेन, कळलं? माया, तुला खरंच आहे ना डॉक्टरांची गरज आहे. हे बघा, काय ग, काय झालं? माझी आई येणार आहे. हो का? अरे वा, फारच बरं झालं बाई. तिला सांग लवकरात लवकर ये. काम करून ना माझं कंबरडं पण मोडलंय आणि गुडघ्यांची वाट लागली. आत्या, म्हणजे यासाठी का होईना तू वहिनीला मिस करतेस, हो ना? आणि हो, तिच्या वेलकमची ना तयारी करायची आहे आपल्याला. आत्या, आपण अख्खं घर सजूया. हा, चालेल. आता ही मीरा कशाला येते परत? त्यात ह्यांना तिचं वेलकम करायचंय. युजलेस. तिकडेच राहिली असती तर चाललं असतं. आणि हो, आपण डेकोरेट नाही करणार होता, ते सगळं दादा बघेल. हा, तो डेकोरेटर्सना फोन करून बोलवून वगैरे घेईल. आलेच मी. हा वहिनीचा फोन आहे ना? काय करतोस? दाखव. काहीच दाखव ना. दादा, काहीच दादा, तू वहिनीचे आणि तुझे फोटोज पाहत होतास? हाऊ स्वीट. कसा आहेस रे दादा? तिच्यावर प्रेम करतोस पण सांगत नाहीयेस तिला. त्याने काय होणार आहे? एक मिनिट, तिने विचारलं होता तुला, तू नाही म्हणालायस, कळलं ना? आणि जोपर्यंत तू सांगत नाहीस ना, तोपर्यंत हे असंच राहणार आहे. होय, काहीतरी विचारतेय मी. गप्प काय? मला ती मला कळत नाही की मी ते असं. दादा, तू हिम्मत तर दाखव. परत येते ती, मे बी उद्या येईल. तिला ना सांगून टाक की माझं तुझ्यावर प्रेम आहे. सिंपल. ही अनन्या ना नाही जुळत त्यांचं, तर कशाला जुळवायला जाते? होय, तू काही बोलणार आहेस की नाही? ओके फाईन, बस असा, जाते मी. बाय. अनन्या, काय आहे काय आहे? तुला माहित नाही कशाबद्दल बोलतोय मी? नाही. प्रेम. कोणावर? हे तू मुद्दामून करतेस. बोल. मीरावर. हा, ऐकू नाही आलं मला. हो, माझं मीरावर प्रेम आहे. रिअलाइज मीरा. सो हॅपी. फायनली, गुड जॉब दादा. म्हणजे आता तुमची लव्ह स्टोरी सुरू होणार. त्यासाठी ती इथे असायला हवी. दादा येणार, तू नको टेन्शन घेऊ.
ना मिशन सक्सेसफुल झाल्यावर ना सोल्जर्स परत येतात तसं मीरा वहिनी येणार. सो हॅपी. ए तिच्या वेलकमचं बघ आता, डेकोरेशन करावं लागेल तुला. हे मिशन अजून सक्सेसफुल झालं नाहीये. मी हे तोपर्यंत होऊ सुद्धा देणार नाही. उलट आता कुठे मिशन स्टार्ट झालंय. मिशन द एंड ऑफ मीरा. नाही रे सॉरी, ते काय ना तू तर डेकोरेशन नाही करणार आहेस. अरे यार आता काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. करेन, हा काय म्हणाला? डेकोरेशन करेन. हाय हाय, प्यार के लिए आदमी क्या क्या करता है. सो हॅपी. मग काय करायचं डेकोरेशन? तू करणार आहे की मी? हा तुलाच करायचंय, मी फक्त हेल्प करेन. देवी आई, एकदा त्या बाबांची माझी भेट होऊ देत. माझ्या खूप प्रश्नांची उत्तरं हवेत मला. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला शिक्षा कर तू, पण माझ्या कुटुंबाला शिक्षा देऊ नकोस. एकदा त्या बाबांची माझी भेट घडवून आण. बाबा, खूप वेळ झाला तुमची वाट बघत इथेच उभा आहे. शेवटी देवी आईनीच आपली भेट घडवून आणली. तू अंतःकरणापासून हाक मारलीस मला. बघ, नियतीने मला इथे आणलं. खुळखुळावत रे आपण सगळे नियतीच्या हातातला. बाबा, खूप महत्वाच्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचं. जाओ. दिव्याखाली अंधार है, अंधार दूर करायला हवा. तिथून होतंय सगळं.